नमस्कार मित्रांनो, तुम्ही इंग्लिश बोलताना घाबरता का? तुम्हाला असं वाटतं का की माझं इंग्लिश चुकीचं आहे? खरं सांगायचं तर 90% मराठी लोक काही कॉमन इंग्लिश मिस्टेक्स करतात आणि ह्याच मिस्टेक्समुळे त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचा इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स नक्की वाढेल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिअल लाईफ इंग्लिश मिस्टेक्स सांगणार आहे, ज्या जवळजवळ प्रत्येक मराठी माणूस करतो. इथे स्कूल इंग्लिश नाही, ग्रामरची भीती नाही, फक्त प्रॅक्टिकल स्पोकन इंग्लिश आहे. सगळ्यात जास्त होणारी मिस्टेक एक म्हणजे आय एम नोईंग हिम, आय एम अंडरस्टँडिंग इंग्लिश. हे सेंटेन्सेस पूर्णपणे रॉंग आहेत. करेक्ट सेंटेन्सेस आहेत आय नो हिम, आय अंडरस्टँड इंग्लिश. कारण नो, अंडरस्टँड, लाईक हे वर्ड्स कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरले जात नाहीत. एक्झाम्पल, आय एम लाइकिंग टी, आय लाईक टी. मिस्टेक 2 डायरेक्ट मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन. आपण मराठी सेंटेन्स डायरेक्ट इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करतो. ही खूप मोठी मिस्टेक आहे. एक्झाम्पल, मराठी, मला इंग्लिश येत नाही. रॉंग इंग्लिश, आय एम नॉट कमिंग इंग्लिश. करेक्ट इंग्लिश, आय डोंट नो इंग्लिश. मिस्टेक 3 ग्रामर फेअर. इंग्लिश बोलताना मराठी ग्रामर वापरू नका. खूप लोक म्हणतात, ग्रामर परफेक्ट असेल तरच इंग्लिश बोलायचं. हे पूर्णपणे रॉंग आहे. इंग्लिश परफेक्ट नसलं तरी चालतं, पण क्लिअर असलं पाहिजे. लोक तुमचं ग्रामर नाही, तुमचा मेसेज समजला का ते पाहतात. मिस्टेक 4 ओव्हरथिंकिंग. इंग्लिश बोलायच्या आधीच विचार सुरू होतो. सेंटेन्स बरोबर आहे का? लोक हसतील का? आणि मग आपण बोलतच नाही. लक्षात ठेवा, रॉंग इंग्लिश चालेल, पण सायलेन्स नाही. खूप लोक म्हणतात. मिस्टेक 5 प्रोनाउन्सिएशन आणि ॲक्सेंट फेअर. माझा ब्रिटिश ॲक्सेंट नाही, अमेरिकन ॲक्सेंट नाही. मित्रांनो, ॲक्सेंट इम्पॉर्टंट नाही, क्लॅरिटी इम्पॉर्टंट आहे. तुमचं इंग्लिश समजलं गेलं तर तुम्ही सक्सेसफुल आहात. यापैकी कोणती मिस्टेक तुम्ही करता? कॉमेंटमध्ये मिस्टेक नंबर नक्की लिहा. मिस्टेक 6 नो डेली प्रॅक्टिस. इंग्लिश येत नाही कारण एकच आहे, प्रॅक्टिस नाही. दररोज फक्त 5 मिनिट्स इंग्लिश बोला. मिरर समोर, मोबाईल रेकॉर्डिंग करून किंवा फ्रेंड सोबत. 5 मिनिट्स डेली प्रॅक्टिस खूप फरक घडवते. मिस्टेक 7 ग्रामर रट्टा. ग्रामर रूल्स रट्टा मारणं हा वेळेचा अपव्यय आहे. रूल्स पाठ करू नका. रेडी सेंटेन्सेस प्रॅक्टिस करा. एक्झाम्पल, आय एम गोइंग टू ऑफिस, आय विल कॉल यू लेटर. मिस्टेक 8 नो इंग्लिश लिसनिंग. इंग्लिश बोलायचं असेल तर आधी इंग्लिश ऐकायला शिका. इंग्लिश व्हिडिओज, इंग्लिश शॉर्ट्स, सिंपल इंग्लिश कन्व्हर्सेशन्स, लिसनिंगमुळे कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. समरी, मित्रांनो, इंग्लिश परफेक्ट असण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, सिंपल इंग्लिश, डेली प्रॅक्टिस, कॉन्फिडन्स, नो फिअर. इंग्लिश कॉन्फिडन्सने बोला. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा. अशाच स्पोकन इंग्लिश व्हिडिओज रोज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू.